त्यानंतर पाहूयात पुढची बातमी। इंदापुरात आज नेहमीच्या शैलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकेबाजी केली। तर व्यसनावरून सकाळी उठून काम करण्याच्या सवयीवरून अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली। बघूयात। सकाळी पहाटे 5 ला उठून 6 ला कामाला सुरुवात करतोय। आता पण मीटिंग करून मला संजय रावनी सांगितलं, जाता जाता माझ्या घरात लग्न झालेले 2 मिनिटं या, तिथं लाइटिंग बिटिंग जोरात केलेलंच आहे। हिरवा लाईट, पिवळा लाईट, लाल लाईट, काय रंगीबेरंगी, एक लाईट ठेवला नाही तिथं। त्याच्यावर मी जाणार आहे, 2 मिनिटं थांबणार आहे, तिथून माझी पावरावर तिथे एक मीटिंग आहे, मग पुन्हा काहींना गाडीत नेणार आहे पुण्यापर्यंत, जेव्हा पुण्यात एक मीटिंग आहे, आणि पुन्हा उद्या सकाळी 6:30 ला माझी एक मीटिंग आहे। त्याच्यामुळं हे सगळ्या लवाजमा तुम्हाला दिसतं, गाड्या घोड्या पोलीस बिलीस सॅल्यूट करतात, पण ते नुसतं दिसायला बरं रे, लय वांगाळ काम आहे। काय मला सांगितलेलं बरं, तुम्ही म्हणून मग कशाला उभा राहिला, आम्ही म्हणत होतो का उभा राहा, तुलाच कंड होता। तर त्याच्यामुळं कसं असतं, काही काहींना आवड असते, व्यसन असतं, कुणाला दारूचं असतं, कुणाला कुणाचा गुटख्याचं असतं, कुणाला सिगारेटचं असतं, कशा कशाचं काय अलीकडे ते काय काय असतं ते हुक्का, नक्की हुक्का, काही हुक्क्याचं असतं, असं बरंच काय काय निघालं। ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता, आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवतो, कारण भावी पिढीचं नुकसान। हे सगळ्या लवाजमा तुम्हाला दिसतं, गाड्या घोड्या पोलीस बिलीस सॅल्यूट करतात, पण ते नुसतं दिसायला बरं रे, लय वांगाळ काम आहे। काय मला सांगितलेलं बरं, तुम्ही म्हणून मग कशाला उभा राहिला, आम्ही म्हणत होतो का उभा राहा, तुलाच कंड होता। तर त्याच्यामुळं कसं असतं, काही काहींना आवड असते, व्यसन असतं, कुणाला दारूचं असतं, कुणाला कुणाचा गुटख्याचं असतं, कुणाला सिगारेटचं असतं, कशा कशाचं काय अलीकडे ते काय काय असतं ते हुक्का, नक्की हुक्का, काही हुक्क्याचं असतं, असं बरंच काय काय निघालं, ड्रग्ज वगैरे। ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर आता मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवधा यांनी भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। भारतीय सैन्य आणि सैनिकांसह संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक आहे, असं वादग्रस्त विधान मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवधा यांनी केलंय। उपमुख्यमंत्री जगदीश देवधा यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होतोय। और यशस्वी प्रधानमंत्री जी को हम धन्यवाद देना चाहेंगे, और पूरा देश की वो सेना, वो सैनिक उनके चरणों में नतमस्तक है, उनके चरणों में पूरा देश नतमस्तक है। उन्होंने जो जवाब दिया है उसकी जितनी सराहना की जाए, जितना कहा जाए, एक बार उनके लिए जोरदार ताली बजा करके ये कहा कि देश की सेना ने जो काम किया है ऑपरेशन सिंदूर में, उसकी जितनी सराहना की जाए उतनी कम है, और देश की जनता भारत की सेना के चरणों में नतमस्तक है, उनको प्रणाम करते हैं, उनका सम्मान करते हैं। जितना कहा जाए उतना कम है सेना के बारे में, ये शब्द मैंने कहे हैं, उसको तोड़ मरोड़ करके गलत तरीके से प्रस्तुत कर रहे हैं। पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये 50,000 कोटी रुपयांची वाढ करण्याची शक्यता आहे। संरक्षण मंत्रालयाने सरकारला निधीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिलाय। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। या निधीतून नवीन शस्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी केली जाईल। या वाढीनंतर संरक्षण मंत्रालयाचे एकूण बजेट हे 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार आहे।
पाकिस्तानचे नेते खोट्या बातम्यांच्या आधारे प्रोपगंडा करण्यास सध्या आघाडीवर आहेत. खोट्या बातम्यांमधून पाकिस्तानच्या विजयाचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. पाकिस्तानचे विदेश मंत्री इशाक डार खोटा दावा करून चांगलेच अडचणीत आले. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानातील नेते सैरभैर झाले. पाकिस्तानी नेते सोशल मीडियातील फेक फोटो आणि बातम्यांचा आधार घेत आहेत. विजयाच्या खोट्या बातम्या देऊन मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नेते करत आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सुद्धा एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बातमीचा आधार घेतला. एआयच्या मदतीनं द डेली टेलिग्राफ या प्रतिष्ठित वृत्तपत्रात पाकिस्तान जिंकल्याची खोटी बातमी तयार करण्यात आली होती. याच बातमीचा आधार घेत पाकिस्तानच्या संसदेत इशाक डार यांनी पाकिस्तानी वायुसेनेने वर्चस्व गाजवल्याचं वक्तव्य केलं. मात्र त्यांचं हे वक्तव्य आणि दावा पाकिस्तानच्याच डॉन या वृत्तपत्राने फॅक्ट चेकच्या माध्यमातून खोटा ठरवलाय. त्यांना एअर सुपिरियरिटी आहे. एअर सुपिरियरिटी जर त्यांची असती तर आपल्या इथले जे S-400 डिप्लॉय झालेले होते किंवा विमानं डिप्लॉय झालेली होती किंवा अँटी एअरक्राफ्ट गन्स डिप्लॉय झालेल्या होत्या किंवा आपली जे एअरफील्ड्स होती ती सगळी त्याच्यापैकी बऱ्याच संसाधनांना धोका पोचला असता. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रानं फॅक्ट चेक केल्यानंतर कोणत्या बाबी समोर आल्यात ते सुद्धा बघूया. दावा करण्यात आलेल्या बातमीत अनेक चुका होत्या. स्पेलिंगच्या चुका मोठ्या प्रमाणात होत्या. पेजचं लेआउट सुद्धा द डेली टेलिग्राफ सारखं नव्हतं. आणि विशेष म्हणजे द डेली टेलिग्राफने तशी बातमी छापलीच नव्हती. लष्करी याच्यावर हानी झालेली नाही आहे कॅन्टॉन्मेंटवर किंवा तळावर आणि आपलं कुठलं विमानही पडलेलं नाही आहे असं सरकारने जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं आहे की हा दावा खोटा आहे, टेलिग्राफचं नाव त्यांनी उगीच घेतलं आहे, ते अगदी खरं आहे. कारण टेलिग्राफ अशी उलटी सीधी बातमी कधीच छापणार नाही. पाकिस्तानातील नागरिक आणि नेत्यांना आता फक्त सोशल मीडियातील खोट्या बातम्याच मानसिक आधार देत आहेत. मात्र फॅक्ट चेकमुळे पाकिस्तानी नागरिकांचा तो आनंद सुद्धा क्षणभंगूर ठरतोय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हवाई दलाच्या अभिनंदनासाठी भुज एअरबेसवर पोहोचले. इथूनच त्यांनी पाकला सज्जड दम दिला. ऑपरेशन सिंदूर संपलं नसल्याचं म्हणत खरा पिक्चर बाकी आहे असं त्यांनी विधान केलं. तर खोडसाळ पाकला त्यांची जागा दाखवून देत नव्या भारताचे इरादेही स्पष्ट केले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या पुढच्या टप्प्याकडे आता जगाचं लक्ष लागलंय. जमीन पर जाकर आपने मिसाइलें गिराई है, उसकी गूंज केवल भारत की सीमाओं तक ही सीमित नहीं रही है बल्कि सारी दुनिया ने सुना है मेरे दोस्तों, सारी दुनिया ने सुना। और वास्तव में वह गूंज सिर्फ मिसाइल्स की ही नहीं थी, वह गूंज थी आपके शौर्य की और भारत के सेना के जवानों के पराक्रम। या भेटीदरम्यानच्या संरक्षण मंत्र्यांच्या एका वक्तव्यानं पाकिस्तानला नक्कीच धडकी भरली असावी. कारण ऑपरेशन सिंदूरनं कंबरडं मोडलेल्या पाकिस्तानला राजनाथ सिंग यांनी करेक्ट मेसेज दिलाय. आम्ही फक्त ट्रेलर दाखवला, खरा पिक्चर अजून रिलीज झाला नाही असं म्हणत त्यांनी भारताच्या कडक धोरणांची झलक दाखवली. ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है. जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था. अब समय आएगा, जब भी सही समय आएगा तो हम पूरी पिक्चर भी दुनिया को दिखाएंगे.
आता अनेकांना प्रश्न पडेल की ऑपरेशन सिंदूर तर यशस्वी झालं, पण मग पाकसाठी आणखी कोणत्या पिक्चरची भारताकडनं तयारी सुरू आहे? तर याच्या उत्तरासाठी आपल्याला जरा फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं राजनैतिक पातळीवरती पाकिस्तानला पहिला दणका दिला. सिंधू जलकरार स्थगित करत वॉटर स्ट्राईक केला. त्यानंतर आर्थिक स्ट्राईकनं पाकमधली सगळी आयात बंद केली. पाकिस्तानची यूट्यूब चॅनल्स आणि इंस्टाग्राम अकाउंट बॅन करत डिजिटल स्ट्राईक केला. ऑपरेशन सिंदूरमधनं एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकच्या आगळीकीला उत्तर देत पाकचे 11 एअरबेस आणि रडार यंत्रणा निकामी केल्या. सिंदूरनंतर दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन केलर राबवायला सुरुवात केली. तर आता दहशतवादी पाकिस्तानचा बुरखा जगासमोर फाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायात भारत सर्वपक्षीयांचं एक शिष्टमंडळ पाठवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पाकिस्तान सध्या प्रोबेशनवरती असून जराही गडबड केली तर पाकला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच राजनाथ सिंह यांनी दिलाय. जिस प्रकार भगवान राम ने अपनी भुजाओं को उठाकर धरती को राक्षस विहीन करने का प्रण लिया था, ठीक उसी प्रकार श्री राम के आदर्शों का पालन करते हुए हमने भी आतंकवाद को जड़ से समाप्त करने का संकल्प लिया है. यावेळी आपल्या खोडसाळ आणि कुरापतखोर शेजाऱ्याला वटणीवर आणण्यासाठी भारतानं कडक आणि कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे समजने वालों को इशारा ही काफी है. याप्रमाणे पाकिस्तान भारताचा हा करेक्ट संदेश परफेक्टली समजून घेणार का हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.